चालेल. आपण त्या दिवशी सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये फॅसिझम, त्यानंतर नाझिझम या 2-3 संकल्पना आपण लक्षात घेतलेल्या होत्या. त्यानंतर शीतयुद्ध 8वी संकल्पना जी आहे तर ती शीतयुद्ध आपण लक्षात घेणार आहोत की शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या दिवशी थोड्या प्रमाणामध्ये चर्चा केलेली होती. पण आज आपण त्याची चर्चा व्यवस्थित करणार आहोत की शीतयुद्धाची सुरुवात जी आहे ती सुरुवात कशी झालेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जग जे होतं ते जग हे एक प्रकारे धगधगत्या अवस्थेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं जागतिक महायुद्ध संपल्यानंतर 2 भागामध्ये सत्तेचं विभाजीकरण जे आहे ते जगाचं झालेलं दिसून येतं. याच्यामध्ये सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये जग जे आहे ते विभाजित होण्यास सुरुवात झाली. याला द्विध्रुवीकरण असं म्हटलं जातं. कारण आतापर्यंतची जी सत्ता होती ती सत्ता एकध्रुवीकरणामध्ये होती. म्हणजे जे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भांडवलशाही सत्ता जी होती त्या सत्ता विकसित झालेल्या होत्या. मात्र आता सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती जी होती ती क्रांती घडून आलेली होती. सोव्हिएत रशियामध्ये बोल्शेविक क्रांती 1917 मध्ये यशस्वी झाल्यानंतर सोव्हिएत रशियाचा झपाट्याने विकास जो होता तो विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हा विकास जो होता हा विकास होत असतानाच रशियाने साम्यवादी विचारसरणीचा जो प्रसार होता तो प्रसार जगामध्ये करण्यास सुरुवात केली. आणि हा प्रसार करण्यास सुरुवात केल्यामुळे जगामध्ये एकंदरीत आपल्याला असं दिसून येतं की साम्यवादी विचाराचा आणि भांडवलवादी विचारांचा असा परस्पर विरोध जो होता तो विरोध होण्यास सुरुवात झाली आणि त्यांच्यामध्ये शहप्रतिशह जे होते ते शहप्रतिशह निर्माण होण्यास सुरुवात झालेली दिसून येतं. म्हणून अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही घुसपूस झाली, जे काही प्रामुख्याने युद्धमय परिस्थिती निर्माण झालीत त्या सर्व युद्धमय परिस्थितीला शीतयुद्ध असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय आहेत? प्रत्यक्ष युद्ध टाळून धमक्या, जहाल प्रचार, छुप्या विध्वंसक कारवाया इत्यादीचा अवलंब करणारा मूलतः अमेरिका व सोव्हिएत रशिया या 2 सत्तांमधील राजकीय संघर्ष म्हणजे किंवा शत्रुत्व म्हणजे शीतयुद्ध होय. दुसऱ्या महायुद्धोत्तर जगाची राजकीय आर्थिक पुनर्रचना करण्याच्या प्रश्नावरून शीतयुद्धाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष या 2 महासत्तापुरता मर्यादित न राहता अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रे आणि सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रे अशा 2 गटांमध्ये ही समस्या जी होती ती समस्या निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या 2 गटांच्या माध्यमातूनच आपल्याला असं लक्षात येतं की हे दोनही गट साम्यवादी सत्ता ज्या आहेत त्या साम्यवादी सत्ता रशियाच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊ लागल्या आणि अमेरिका जी आहे ती भांडवलशाही राष्ट्र आपला प्रचार वाढवण्यासाठी नवस्वतंत्र राष्ट्रांना आपल्या गटामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सुरुवात करू लागली. यांच्या या संघर्षाची जी परिणती आहे प्रत्यक्ष संघर्ष न होता एकंदरीत स्थिती निर्माण जी झालेली आहे त्याला शीतयुद्ध असं म्हटलं जातं. या विचार प्रणालीच्या संघर्षाचा जागतिक आविष्कार म्हणजे असं झालेलं आहे की आपल्याला असं दिसून येतं की ही स्थिती जी होती त्या स्थितीला वॉल्टर लिपमन हा जो होता स्तंभलेखक त्याने कोल्ड वॉर असं त्याला म्हटलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा जो भाग आहे तो आपल्याला लक्षात येईल की प्रामुख्याने या शीतयुद्ध या संकल्पनेत कशाचा समावेश होतो. आपल्याला याच्यामध्ये प्रतिस्पर्धी राष्ट्रगटांमध्ये प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, ते प्रत्यक्ष युद्ध न करता एकमेकांवर फक्त कुरापती जे आहेत त्या कुरापती काढत असतात आणि युद्धमय परिस्थिती जी आहे ती युद्धमय परिस्थिती निर्माण करत असतात. त्यानंतर त्या दोहोंमध्ये तीव्र शस्त्र स्पर्धा असते. दोनही राष्ट्रगट जे आहेत किंवा दोनही गट जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र निर्मितीकडे वळलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे रशिया सुद्धा आणि भांडवलशाही अमेरिका सुद्धा आणि अमेरिकेच्या अंतर्गत असणारे जे काही भांडवलशाही राष्ट्र आहेत ते राष्ट्र त्याच्यामध्ये आल्याचं. त्यानंतर आक्रमक राजनीती हा एक त्याच्यामधला महत्वाचा भाग असल्याचं आपल्याला दिसून येतं की आक्रमक राजनीतीच्या माध्यमातून राजनीती आक्रमक याचा अर्थ असा की प्रत्येक प्रश्नावर दोनही लोकांमध्ये तीव्र मतभेद जे आहेत ते तीव्र मतभेद याच्यानुसार दिसून येतात आणि हे तीव्र मतभेदामुळेच ही स्थिती जी आहे ती युद्धमय स्थिती असल्याचं आपल्याला दिसून येतं.
त्यानंतर संशययुक्त आणि तणावपूर्ण आंतरराष्ट्रीय वातावरण निर्माण होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. नवस्वतंत्र राष्ट्रांना आपल्या याच्यामध्ये सहभागी करून गटतटांचे राजकारण करण्यामध्ये राजकारण करण्याची जी स्थिती होती ती स्थिती त्या कालखंडामध्ये निर्माण झाली. म्हणजे 1942 पासून 1945 पासून तर तिकडे 1989 पर्यंत 90 पर्यंतच ही स्थिती जी होती स्थिती असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे संशययुक्त आणि तणावपूर्ण वातावरण दोनही गटांमध्ये असल्याचं दिसून येतं. आणि आपापला राष्ट्रगट अधिक विस्तृत व बलवान करण्याच्या उद्देशाने अलिप्त राष्ट्रांवर त्यांनी शीतयुद्धात सामील व्हावे म्हणून राजकीय आणि आर्थिक दबाव जो होता तो सुद्धा याच्यामध्ये वाढवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी राष्ट्रगटांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था विरुद्ध साम्यवादी अर्थव्यवस्था अशी तत्वप्रणालीचा संघर्ष सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. हे महत्वाची कारण ही महत्वाची शीतयुद्धाचे हे घटक आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण बघणार आहोत की अमेरिका विरुद्ध रशिया हा संघर्ष महत्वाचा होता आणि तो संघर्ष आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. भांडवलशाही गट विरुद्ध साम्यवादी गट अशा पद्धतीचा हा संघर्ष होता. म्हणजे अमेरिका हा भांडवलशाही गटाचं प्रतिनिधित्व करणारा आणि रशिया हा साम्यवादी गटांचं प्रतिनिधित्व करणारा. आपल्याला असं दिसतं की दुसऱ्या महायुद्धानंतरचे जागतिक राजकारण शीतयुद्धाने पूर्णपणे ग्रासलेले होते. महायुद्धानंतरच्या सत्ता संतुलनात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया आपापला प्रभाव जो होता तो प्रभाव गाजवण्यासाठी प्रयत्न करत होत्या आणि या दोन्ही महासत्ता होत्या. त्यासोबतच आपल्याला दिसून येतं की यांच्यामधला जो संघर्ष होता तो तीव्र स्वरूपात निर्माण झालेला होता. या स्पर्धेला महायुद्धाच्या राजकारणाचा संदर्भ असला तरी 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून विशेषतः 1917 पासून बोल्शेविक क्रांतीपासून त्यांच्यामध्ये ती स्पर्धा जी होती ती स्पर्धा वाढली होती. कारण रशियामध्ये 1917 मध्ये बोल्शेविक क्रांती झाली आणि रशिया हा साम्यवादी राष्ट्र जे होते ते साम्यवादी राष्ट्र निर्माण झालं आणि रशियाने जे काही डेव्हलपमेंट केलेलं होतं त्या डेव्हलपमेंटला बाकीची जी देश होते नवस्वतंत्र देश होती ती भाळत होती आणि रशिया जो होता तो त्यांनी पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून 5 इयर प्लॅनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट जे होतं ते केलेलं होतं. विज्ञान तंत्रज्ञान आणि बौद्धिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणाचा विकास जो होता तो विकास झालेला होता. अवकाश संशोधनामध्ये सुद्धा रशियाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करून घेतलेली होती. या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असणारे जे काही भांडवलशाही राष्ट्र आहेत किंवा प्रॉपरली अमेरिका आहेत यांना पटण्यासारख्या नव्हत्या. म्हणून या दोन महासत्तांमध्ये हा जो संघर्ष होता तो संघर्ष पेटल्याचा आपल्याला दिसून येतो. दोन्ही महासत्ता या अण्वस्त्र सज्ज असल्या तरी त्या एकमेकांविरुद्ध त्याचा उपयोग करू शकत नव्हत्या. कारण त्याला भीती होती की पहिलं आणि दुसरं जागतिक महायुद्ध जे झालेलं होतं त्याच्यामध्ये झालेला प्रचंड मानवहानी आणि वित्तहानी ही जी होती याच्यामुळे आता अशा पद्धतीचं युद्ध होण्याची शक्यता नव्हती. मात्र या दोघांमध्ये जो काही अंतर्गत संघर्ष होता, अंतर्गत धुसफूस होती, वैचारिक धुसफूस होती, हीच म्हणजे शीतयुद्धाची पार्श्वभूमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अलिप्तवाद म्हणजे नॉन अलाइजमेंट नावाची जी संघटना आहेत किंवा जे भाग आहेत तो भाग कसा होता. अलिप्तवाद म्हणजे काय नेमकं ते आपल्याला लक्षात घेता येईल की आता ज्यावेळेस आपण शीतयुद्ध लक्षात घेतलं शीतयुद्धानंतर लगेच ही संकल्पना लक्षात घेण्यासाठी सोयीचं ठरतं. 9व्या नंबरची संकल्पना असेल तुमच्या पहिल्या युनिट मधली. ही संकल्पना काय? भांडवलशाही आणि साम्यवादी सत्ता गटापैकी कोणत्याही गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपले परराष्ट्रीय धोरण ठरवणे या धोरणालाच अलिप्तवाद असे म्हणतात. म्हणजे इकडे भांडवलशाही नेतृत्व अमेरिका करत होतं आणि साम्यवादी नेतृत्व रशिया करत होतं. यांच्यामध्ये परस्पर युद्ध न होता मात्र घुसफूस चाललेली होती, शीतयुद्ध चाललेलं होतं. मग या दोनही याच्यामध्ये सहभागी न होता स्वतंत्र आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी या अलिप्तवादी चळवळीची निर्मिती जी होती ती निर्मिती झाली होती. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी भूमिका दर्शवलेली आहे ती कोणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दर्शवलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. अलिप्तता या शब्दप्रयोग सर्वप्रथम पंडित नेहरूंनी 1954 मध्ये कोलंबोतील एका भाषणात केलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरूपाच्या गटातटाच्या राजकारणात पासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्तवाद होय. हे त्याचं स्पष्ट आणि मूळ तत्व आहे. म्हणजे गटातटाच्या राजकारणात राहायचं नाही. भांडवलशाही राष्ट्राच्या गटात नाही राहायचं, साम्यवादी राष्ट्राच्या गटात.
त्याला होकारात्मक तटस्थता असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. असा अलिप्तवादाचा अर्थ लावता येईल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या अलिप्तवादी धोरणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की कोणत्याही राष्ट्राचे अंकित म्हणून न राहता आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊ. म्हणजे आम्ही कोणत्याही राष्ट्र गटाचं सत्ता गटाचं आम्ही प्रतिनिधित्व करणार नाही किंवा कोणत्याही सत्ता गटात आम्ही सहभागी सुद्धा होणार नाही. आम्ही स्वतंत्र राहू. हे जे धोरण होतं, हे धोरण कोणी राबवलेलं होतं? हे धोरण प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की पंडित नेहरूंनी राबवलेलं होतं. पंडित नेहरूंना लक्षात आलेलं होतं की आपण भांडवलशाही राष्ट्राकडे गेलो तर रशिया आपल्याला मदत करणार नाही आणि समजा आपण साम्यवादी राष्ट्राकडे गेलो तर अमेरिका आपल्याला मदत करणार नाही. म्हणून त्याच्यापेक्षा तटस्थ राहायचं, त्याच्यापेक्षा अलिप्त राहायचं. तुमच्याही राजकारणात आम्ही येणार नाही, तुमच्याही राजकारणात आम्ही येणार नाही, आम्ही स्वतंत्र राहू, स्वतंत्र अस्तित्व ठेवू. अशा पद्धतीचा जो विचार होता तो विचार पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला आणि अलिप्तवादाचा त्यांनी पुरस्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ते अलिप्तवादाचे पुरस्कर्ते किंवा उद्गाते किंवा प्रथम पुरस्कर्ते म्हणून त्यांना सुद्धा ओळखलं जातं. तर त्याचं एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्वाचं स्थान असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर अलिप्तवादी सदस्य राष्ट्र, आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अलिप्तवादी सदस्य राष्ट्र जे आहेत त्यांची संख्या कशा पद्धती आहे, जेवढा निळा भाग जो दिसतो तुम्हाला आपल्याला तो अलिप्तवादी राष्ट्रगटांचा आपल्याला दिसून येतो. ज्याच्यामध्ये रशियामधील काही भाग जो आहे तो सुद्धा दिसून येईल. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येईल की हे जे सर्व भाग आहेत म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आफ्रिका खंडातील भाग, आशिया खंडातील भाग हे त्याच्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. दक्षिण अमेरिकेतील जो भाग आहे तर त्या दक्षिण अमेरिकेतील जे काही देश आहेत ते देश सुद्धा याच्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतात, जे अलिप्तवादी चळवळीचं प्रतिनिधित्व करतात किंवा अलिप्तवादी राष्ट्र म्हणून ओळखले जातात. 2007 पर्यंतचा हा जो नकाशा आहे हा नकाशा आपल्याला दिसून येतो. अलिप्तवादी राष्ट्रगट चळवळीच्या उदयाची कारण कोणती आहेत? तर नवस्वतंत्र राष्ट्रांमधील राष्ट्रवाद हे सर्वात महत्वाचं कारण आहे की नवस्वतंत्र जे राष्ट्र जे आता स्वतंत्र होऊ लागलेले होते ब्रिटिश आणि फ्रेंचांच्या गुलामगिरीतून, ते नवस्वतंत्र राष्ट्र जे होते त्या राष्ट्रांचा स्वतःचा विकास जर करून घ्यायचा असेल तर कोणत्याही गटातटात सहभागी नव्हता आपण स्वतंत्र असं आपली राष्ट्रवादी भावना प्रज्वलित केली पाहिजेत असं त्यांना वाटू लागलं. म्हणून या नवस्वतंत्र राष्ट्रांमधील राष्ट्रवाद हे जे आहेत हे अलिप्त राष्ट्रगटा चळवळीचं महत्वाचं उदयाचं कारण आहे. दुसरं आहे वसाहतवादाचा विरोध. आतापर्यंत आपण गुलामगिरीमध्ये होतो, आता याच्या पुढे आपण कोणत्याही पद्धतीच्या गुलामगिरीमध्ये राहायचं नाहीत आणि कुठेही आपण आपल्या स्वतःच्या वसाहती प्रस्थापित करायच्या नाहीत, कारण वसाहतवादातून साम्राज्यवादाचा विस्तार होता आणि साम्राज्यवादाच्या विस्तारामधून जागतिक युद्ध होण्याची भीती निर्माण होते. अशा पद्धतीची भावना जी होती ती अलिप्त राष्ट्रवादी गटांची होती आणि त्याच्यामुळे वसाहतवादाचा त्यांनी विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विकास आणि आर्थिक मदतीचा प्रश्न जो होता त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचं एकमत होतं की आपला स्वतःचा विकास आहे, आपली स्वतःची आर्थिक प्रगती जी आहे तर ती प्रगती करत असताना कोणत्याही गटातटाच्या राजकारणात सहभागी न होता आपण स्वतंत्रपणे तो आर्थिक विकास जो आहे तो विकास करून घेतला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यानंतर सांस्कृतिक व वांशिक बंध हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहेत. आपली संस्कृती जपली पाहिजेत, आपले वांशिकत्व जपलं पाहिजेत, या भावनेमधून सुद्धा अलिप्त राष्ट्रगट जे होते ते अलिप्त राष्ट्रगट निर्माण झालेले होते. त्यानंतर पाश्चात्य संस्कृतीतून या राष्ट्रांच्या संस्कृती अलग, म्हणजे पाश्चात्य संस्कृती ज्या आहेत त्या पाश्चात्य संस्कृतीचं जे काही अंधानुकरण आहे तर ते अंधानुकरण न करता पाश्चात्य संस्कृतीपासून आपली संस्कृती ही थोडीशी वेगळी आहे, जरी मागासलेली असली तरी मूल्यधिष्ठित संस्कृती आहेत असं त्यांना वाटू लागलं. म्हणून त्यांनी पाश्चात्य संस्कृतीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. म्हणून अलिप्त राष्ट्रवादी गटामध्ये ते सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विकास प्रक्रियेसाठी त्यांनी शांतीचा मार्ग आवश्यक आहेत असं सुद्धा वाटलं आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची सुरुवात जी होती ती सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अलिप्त राष्ट्रवादी चळवळी जी आहेत त्या चळवळीचा विकास होण्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी अतिशय आवश्यक असल्याचं आपल्याला दिसेल. त्यानंतर अलिप्तवादी चळवळीचा उद्देश काय होता? तर उद्देश होता एक धोरण ठरवण्याची स्वातंत्र्याची इच्छा. म्हणजे धोरण ठरवत असताना भांडवलशाही राष्ट्रांचं किंवा साम्यवादी राष्ट्राचा आपल्यावर प्रभाव असू नये, आपल्याला स्वतंत्रपणे आपलं धोरण जे आहे ते धोरण ठरवता यावं, याच्यासाठी अलिप्तवादी चळवळीचा उद्देश जो होता तो उद्देश होता. त्यानंतर सार्वत्रिक युद्धात न गुंतण्याची त्यांची इच्छा होती. म्हणजे आपण कोणत्याही पद्धतीचं जे युद्ध आहे जागतिक स्तरावर होणारे जे काही युद्ध आहेत त्या युद्धामध्ये गुंतवायचं नाहीत, तर आपण स्वतंत्र असं आपलं स्वतःचा आपली भूमिका जी आहे ती भूमिका ठेवायची, तटस्थ राहायचं.
असा तो त्यांचा निर्णय होता. कारण ते नवस्वतंत्र असलेले राष्ट्र होते. त्यांना आपला आर्थिक विकास, सांस्कृतिक विकास आणि राजकीय विकास करून घ्यायचा होता. कोणीही युद्धामध्ये त्यांना सहभागी व्हायचं नव्हतं. त्यानंतर जागतिक शांतता रक्षण हे सुद्धा त्यांचं महत्वाचं लक्ष होतं. कारण पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये झालेली जी प्रचंड मानवहानी आणि वित्तहानी होती, याच्यापासून त्यांना मुक्तता हवी होती. अशा पद्धतीची मानवहानी आणि वित्तहानी होऊ नयेत याच्यासाठी जागतिक शांतता रक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचं दिसून येतं. त्यानंतर आर्थिक विकास आणि नैतिक युक्तिवाद, म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे, त्याच्यासाठी कोणत्याही गटातटात सहभागी न होता आपण स्वतःचा आर्थिक विकास करून घेण्यासाठी दोनही राष्ट्रगटांचा उपयोग जो आहे तो करून घ्यायचा, म्हणजे भांडवलशाही आणि साम्यवादी विचारसरणीचा उपयोग. आणि नैतिक युक्तिवाद म्हणजे कोणत्याही गटात सहभागी न होता स्वतंत्र राहणे म्हणजेच नैतिक युक्तिवाद, हा सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या कार्यात सहकार्य करणे. संयुक्त राष्ट्र संघटना जे आहेत, म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रसंघ झाला, लीग ऑफ नेशन झाला 1918 मध्ये. त्यानंतर 1942 मध्ये राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्रसंघ ज्याला आपण युनो म्हणतो आपण, ते युनो स्थापन झालं. त्याचा उद्देश जो होता त्या उद्देशानुसार त्या संयुक्त राष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका जी होती ती अलिप्तवादी चळवळीने घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर परस्परांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्याचा सुद्धा त्यांनी जो निर्णय आहे, म्हणजे जे काही नवस्वतंत्र झालेले जी राष्ट्र आहेत त्या नवस्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना परस्परांना आर्थिक सहकार्य करण्याचा जो निर्णय होता तो निर्णय त्यांनी घेतल्याचा आपल्याला याच्यामधून दिसून येतं. त्यानंतर या नवस्वतंत्र ही जी तत्वप्रणाली आहेत, या तत्वप्रणालीचा विकास कधी झालाय किंवा कसा झालेला आहे, तर या तत्व हॅलो हॅलो हा सर, आवाज येतो ना? कटला होता का रे? हो, काय माहित काय झालं. हा, चाल ओके ओके. तर आपल्याला याच्यातून लक्षात येईल की हा जो विकास आहे, हा विकास प्रामुख्याने हा जो विकास होता तो विकास प्रामुख्याने हे दिसताय ना, स्क्रीन दिसताय का शशी? नाही दिसत. स्क्रीन दिसत नाही? नाही. एक मिनिट. नाही सर. आता दिसतं ना? हा, दिसते. हा, ओके ओके. तर याचा जो विकास आहे तो विकास आफ्रो आशियन परिषदेमध्ये सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये जी बांडुंग परिषद झालेली होती त्या परिषदेमध्ये अलिप्तवादी चळवळीचा जो पुढाकार होता तो पुढाकार घेण्यात आलेला होता आणि त्या परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता. 18 ते 24 एप्रिल 1955 रोजी ही जी परिषद होती ही परिषद झालेली होती आणि या परिषदेमध्ये प्रामुख्याने आफ्रिका आणि आशिया खंडातील जी स्वतंत्र राष्ट्राची पहिली औपचारिक परिषद म्हणून त्याला ओळखलं जात होतं. आशिया आणि आफ्रिका खंडामधली जी नवस्वतंत्र राष्ट्र आहेत त्या नवस्वतंत्र राष्ट्रांनी एकत्रित येऊन आपलं डेव्हलपमेंट आपल्याला कसं करता येईल, त्यानंतर साम्यवादी आणि भांडवलवादी व्यवस्थेमध्ये सहभागी नव्हता आपण स्वतःचं आपलं डेव्हलपमेंट कसं करायचं याच्यासाठी म्हणून हे जे राष्ट्र होते ते राष्ट्र सहभागी झालेले होते. भारतासह जवळपास 29 राष्ट्र यांनी या परिषदेमध्ये भाग घेतलेला होता. म्हणजे याच्यासाठी अलिप्तवादी भूमिकेसाठी ही सर्वात महत्वाची चळवळ होती, परिषद होती असं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, इस्रायल आणि
राष्ट्रीय चीन, दक्षिण व उत्तर कोरिया या देशांना आमंत्रण दिलं गेलेलं नव्हतं. पश्चिम राष्ट्राव्यतिरिक्त इतर राष्ट्रांची ही मोठ्यात मोठी झालेली ही परिषद होती, असं आपल्याला दिसून येतं. याचा उद्देश काय होता? तर या परिषदेमध्ये प्रामुख्याने काय ठरवण्यात आलेलं होतं? आशिया व आफ्रिका राष्ट्रांच्या मताची दखल न घेता त्यांच्या बाबतीत धोरण ठरवण्याचा पश्चिमी राष्ट्राच्या पद्धतीबद्दल नापसंती व्यक्त करण्यात आलेली होती. हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये. आशिया व आफ्रिका राष्ट्रांच्या मताची दखल न घेता त्यांच्या बाबतीत धोरण ठरवण्याचा, म्हणजे पश्चिम राष्ट्र जे होते ज्याच्यामध्ये इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, हे जे राष्ट्र होते यांना कोणत्याही पद्धतीचा आफ्रिका आणि आशियाची ही जी खंड आहेत या खंडामधील देशांचे धोरण ठरवण्याचा अधिकार नाहीत, अशा पद्धतीचा त्यांचा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता सर्व प्रकारच्या वसाहतवादाचा निषेध करण्यात आलेला होता या परिषदेमध्ये, हे महत्वाचं आहे. त्यानंतर जागतिक शांतता व सहकार्यासाठी 10 कलमी कार्यक्रम मान्य करण्यात आलेला होता, हे एक महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासाठी करण्यात येणारे करार मान्य करण्यात आले, पण ज्या करारांनी बड्या राष्ट्रांचा हेतू सफल होणार असेल तिथे निषेधार्थ ठरवण्यात आल्याचं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. भारताने पुरस्कारलेल्या पंचशील त्याचप्रमाणे सहजीवन व निशस्त्रीकरण या तत्वांचा स्वीकार करण्यात आलेला होता. भारताचंच हे महत्वाचं तत्व होतं, पंचशील तत्व, हे त्याच्यामध्ये स्वीकारण्यात आलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. या परिषदेने अरबांचा पॅलेस्टाईनवरचा अधिकार मान्य केला, तत्वांचा स्वीकार करण्यात आलेला होता. म्हणजे ही जी तत्व आहेत, वरील जी तत्व आहेत, ह्या वरील सर्व तत्वांचा त्याच्यामध्ये स्वीकार करण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतरची कन्सेप्ट आहे, तर 10व्या नंबरची कन्सेप्ट ती आहे तर जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल, की जागतिकीकरणामध्ये प्रामुख्याने ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतात, इंग्रजीमध्ये ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं, त्या ग्लोबलायझेशनचा अर्थ काय हे आपल्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागेल. जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थलांतरांची प्रक्रिया. म्हणजे एका ठिकाणावरचा जो माल आहे तो दुसऱ्या ठिकाणी नेणे, हा जर आपण जागतिकीकरणाचा भाग आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आपल्याला येत असतात त्या वस्तू, आणि त्या वस्तू आपल्याला उपलब्ध होत असतात. आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे असणारे जे काही मोबाईल्स आहेत ते मोबाईल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जागतिकीकरणामुळे उपलब्ध झालेले आहेत. समजा एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापारच नसता, तर आपल्याला ते उपलब्ध झालेले असते का? नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की जागतिकीकरण ही जी आहेत ही अशी एक कन्सेप्ट आहेत की ज्या जागतिकीकरण संकल्पनेमुळे जगाचा इतर देशांशी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक अशा पद्धतीचा जो देवाणघेवाणीची जी प्रक्रिया आहे ती देवाणघेवाणीची प्रक्रिया जागतिकीकरणामध्ये घडून येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जागतिकीकरण हे जे आहे हे जागतिकीकरण इथे वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थलांतराची प्रक्रिया आहे. म्हणजे हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. काय तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने वस्तूंची आणि घडामोडींची जागतिक स्तरांवर स्थलांतराची प्रक्रिया हे महत्वाचं आहे. आपल्याला असं लक्षात येतं की आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये हा विचार जो आहे तो विचार केला जातो, मात्र सोबतच सांस्कृतिक, सामाजिक या स्तरामध्ये सुद्धा तो विचार जो आहे तो विचार केला जातो. समजा जागतिकीकरणाची कन्सेप्ट मान्य केली नसती तर आज आपल्याकडे अमेरिकेमध्ये असणारे जे बरेचसे भारतीय लोक जे आहेत ते तिथे राहू शकले नसते, किंवा इतर युरोपियन देशामध्ये जे बरेचसे भारतीय लोक आहेत ते तिथे राहू शकले नसते. इतर देशातले लोक जे आहेत ते जाऊ शकले नसते, तिथलं आपलं स्थानिकत्व प्राप्त करू शकले नसते. हे जागतिकीकरण हे जे आहे हे आर्थिकतेसोबतच सामाजिक सांस्कृतिकतेला सुद्धा प्रोत्साहन देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून ही महत्वाची प्रक्रिया असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते. म्हणजे प्रामुख्याने मुक्त व्यापार धोरण ज्याला ओपन डोअर पॉलिसी ज्याला म्हणतो आपण, ती ओपन डोअर पॉलिसी या जागतिकीकरणामुळे होतात. सर्व देशातील व्यापाराची जी द्वारे आहेत ती द्वारे सर्वांसाठी खुली राहणार, सर्व देशासाठी खुली राहणार.
हा जागतिकीकरणाचा मूळ उद्देश आहे, ज्याच्यामुळे आर्थिक डेव्हलपमेंट जे आहे ते वेगाने होण्याची शक्यता जास्त असते. भारतात 1990च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झालेली आहे. गॅट करारानुसार 1990 मध्ये आपण जागतिकीकरणाला सुरुवात जी आहे ती सुरुवात केलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बँक, वर्ल्ड बँक ज्याला म्हणतो आपण, ती वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मनी फंड या खाजगी संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीत जागतिकीकरण स्वीकारल्याशिवाय पर्याय नव्हता. कारण मुक्त व्यापार धोरण जर आपण जोपर्यंत स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोणत्याही पद्धतीची मदत मिळणार नाही, ही गोष्ट भारताला सुद्धा लक्षात आलेली होती. त्याच्यामुळे भारताला त्या गोष्टी काही अटी स्वीकारून भारताला याच्यामध्ये सहभागी व्हावं लागलं, जागतिकीकरणामध्ये सहभागी व्हावं लागल्याचं आपल्याला दिसून येतं. भारताने आपल्या अर्थव्यवस्थेत काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट केले. त्याच्यानुसारच मॅकडोनाल्ड असेल, त्यानंतर फिलिप्स असेल, त्यानंतर कोका कोला असेल आणि इतर हिंदुस्तान लिव्हर असेल, यासारख्या अनेक कंपन्या ज्या आहेत त्या अनेक कंपन्या भारतामध्ये येऊ लागल्यात आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये इतर कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांची चळाओढ जी होती ती सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या अर्थव्यवस्थेतील या बदलांना आर्थिक सुधारणा म्हटले जाते. यात जागतिकीकरणासोबत उदारीकरण आणि खाजगीकरण यांचा सुद्धा समावेश आहे, ज्याला आपण लिबरलायझेशन म्हणतो आणि प्रायव्हेटायझेशन म्हणतो. त्या दोनही गोष्टींचा याच्यामध्ये सहभाग घेण्यात आला आणि त्याला मग पुढे जाऊन त्या संकल्पनेला कोणती संकल्पना म्हटली झाली? खाऊजा. खाऊजा म्हणजे काय? खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? खाऊजा असं त्याला म्हटलं जातं, असं आपल्याला दिसून येतं. पुढे जाऊन आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय, याच्यामध्ये कशा कशा गोष्टींचा समावेश होतो, तर आपल्याला असं दिसून येतं जागतिकीकरण मध्ये ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त असं आपण ज्याला म्हणू शकतो की ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्त्रोत उपलब्ध असतील अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादने घेणे, ही एक महत्वाचा भाग जो आहे तो भाग जागतिकीकरणामध्ये येतो. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतं की दुसरा भाग जो आहे तो भाग म्हणजे काय, तर आपल्याला त्याच्यामध्ये जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तूची आणि सेवेची पुरवठा जो आहे तो पुरवठा आपल्याला त्याच्यातून करता येतो. हा एक दुसरा भाग त्याच्यामध्ये लक्षात येतो. म्हणजे संपूर्ण जग जे आहे ते एक खेळ होतं. संपूर्ण जग हे एक प्रकारची वेगळी बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ होत असल्याचं आपल्याला याच्यामधून दिसून येतं. म्हणजे हे एक महत्वाचं आहे की जागतिकीकरणामुळे आपल्याला कोणत्याही देशातल्या वस्तू ज्या आहेत त्या इझिली ऍक्सेस होऊ शकतात, इझिली उपलब्ध होऊ शकतात, म्हणून हा एक महत्वाचा भाग असल्याचं आपल्याला दिसून येतं. जगातील कोणत्याही कोपऱ्यांपर्यंत वस्तू आणि सेवा पुरवणे हे जागतिकीकरणाचा महत्वाचा उद्देश जो आहे तो उद्देश असतो आणि संपूर्ण जग ही एकच बाजारपेठ असल्याचं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. त्यानंतर देशाच्या बहुतलक्षी घटकांपैकी परकीय क्षेत्र हे सर्वात महत्वाचे क्षेत्र असणे, म्हणजे आपल्याला परकीय बाजारपेठ, परकीय व्यापार हा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जागतिकीकरणामध्ये येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्या काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या आपल्याला याच्यामध्ये दिसून येतील की जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय, याच्या संदर्भामधल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपल्याला याच्यात दिसतील. त्या व्याख्या कोणकोणत्या व्याख्या आहेत? हेरॉल्ड आणि ताथेल आणि रॉबर्ट यांनी जागतिकीकरणासंबंधीची एक व्याख्या केलेली आहे. जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एक काल्पनिक विश्व अर्थव्यवस्थेकडे होणारे संक्रमण दर्शवणारी संकल्पना आहे, असं हेरॉल्ड, ताथेल आणि रॉबर्ट यांचं मत आहे. काय? जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एका काल्पनिक विश्व अर्थव्यवस्थेकडे होणारे संक्रमण दर्शवणारी संकल्पना. दुसरे एडवर्ड हॉर्मन यांनी म्हटलेलं आहे की जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल सेवा आणि आर्थिक प्रक्रियांच्या वाढत्या प्रभावाला लक्ष्य करणारी प्रक्रिया आहे. हे सुद्धा एक मत आहे एडवर्ड हॉर्मन यांचं. जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल सेवा, आर्थिक प्रक्रियांच्या वाढत्या प्रभावाला
लक्ष करणारी प्रक्रिया आहे. हे मूळ गाभा जो आहे तो गाभा काय, व्यापार हा त्याच्या मागचा मूळ गाभा आहे. एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापार आणि त्याच्यातून आर्थिक सदनता हा एक महत्वाचा भाग जो आहे तो जागतिकीकरणामध्ये दिसून येतं. भारताला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा फायदा किती झाला किती नाही झाला हा एक गहन प्रश्न आहे. तो आपण नंतर बघू, तो आपल्या याचा विषयाचा भाग नाही, पण त्याच्यावरही डिस्कशन करता येईल, तो नंतर करूया आपण डिस्कशन. पण मूळ मुद्दा जो आहे तो मूळ मुद्दा काय, की जागतिकीकरण ही अशी एक संकल्पना आहे की ज्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने मुक्त व्यापार धोरण, ओपन डोअर पॉलिसी ज्याला म्हणतो आपण, ते ओपन डोअर पॉलिसी राबवली जाते आणि ज्याच्या माध्यमातून काय केला जातो, व्यापार जो आहे तो इतर देशांशी व्यापार जो आहे तो परस्पर व्यापार जो आहे तो व्यापार केला जातो काही आंतरराष्ट्रीय नियमांच्या अटीच्या माध्यमातून. त्यानंतर बायलिस आणि स्मिथ यांच्यामध्ये काय आहेत, जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांमध्ये वाढते सामाजिक, आर्थिक, त्यानंतर औद्योगिक, व्यापारिक, सांस्कृतिक संबंध दर्शवणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. हे एक महत्वाची व्याख्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांमध्ये सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, व्यापारिक आणि सांस्कृतिक संबंध दर्शवणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय, असा एक महत्वाचा मुद्दा. त्यानंतर स्मिथ यांची व्याख्या आहेत, आंतरराष्ट्रीय आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य या मूल्यांचा समावेश करणारी आणि मुक्त व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे फायदे सर्वांना मिळवून देणारी सर्वसमावेशक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. हे आपल्याला त्याच्यामधून अजून महत्वाचं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांसाठी स्वातंत्र्य व मूल्यांचा समावेश असणारी मुक्त व्यापार अर्थव्यवस्था, त्याचे फायदे सर्वांना मिळवून देणारी सर्वसमावेशक आणि सर्व व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय, असं त्यांचं मत आहे. त्यानंतर जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणारी प्रक्रिया होय. हे एक अजून त्याच्यामधलं महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं की जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणारी प्रक्रिया. आपला टाइम आउट झालेला आहे, त्याच्यामुळे इथे हा मुद्दा सुद्धा संपलेला आहे. म्हणजे तुमचा आज शीतयुद्ध, त्यानंतर अलिप्ततावाद आणि त्यानंतर जागतिकीकरण अशा 3 कन्सेप्ट झालेल्या आहेत. फक्त आता